नमस्कार सर्वांना। तर आजची आपली रेसिपी आहे नारळाच्या दुधातील ज्यूस। तर हे मी 1.5 वाटी खोवलेला नारळ घेतलेला आहे आणि ही बडीशेप घेतलेली आहे बघा, ही मोठा 1 टेबलस्पून। तर ती मी भिजवून घेतली आहे, 4-5 तास भिजवत ठेवलेली। आणि हे बदाम 6-7 बदाम आहेत, ते भिजून साली काढून घेतलीत। आणि वेलची पण मी भिजत घातली, त्याचे मी हे दाणे काढून घेतलेत। एक गूळ घेतला आहे 2 चमचे, यातला जितका लागेल तेवढा आपण गूळ घेऊ। आणि हे 1 चमचा ही हनी आहे, मध आहे। आणि एक खडीसाखर घेतलेली आहे। आपल्याला वेगवेगळे 3 ज्यूस बनवायचे आहेत। आणि हा थोडासा फूड कलर घेतलेला आहे, ग्रीन कलरचा। तर आता आपण हे खोबऱ्याचं दूध काढून घेऊया। एका भांड्यामध्ये मी हे खोबरं टाकून घेते। ही भिजवलेली बडीशेप आहे, मी पाण्यासकटच घालते। बदाम आणि वेलची। तर आता हे आपण सर्व मिक्सरला लावून घेऊया, त्याचं दूध काढून घेऊया। आता आपण नारळाचा ज्यूस काढूया। एक रुमाल घेतलेला आहे, याच्यात अजून मी फ्लेवर मिक्स केलेले नाही आहेत, फक्त बडीशेप घातलेली आणि बदाम। ते पहा, हे आपलं पहिलंवालं दूध। अजून थोडंसं काढूया दूध याच्यातून। तर हे पहा मंडळी, आपलं ज्यूस आहे। हा गुळाचा आहे, हा आपली खडीसाखरेवाला आहे, फूड कलर घातलेला। आणि हा हनीवाला ज्यूस आहे। ह्याच्यामध्ये मी थोडीशी हनी घालून घेते, 1 चमचा। मी ते दूध असं बडीशेप आणि बदाम घालून ते वेगळं काढलं होतं। नंतर मी एकात गूळ घालून थोडंसं वेगळं घेतलं, मिक्सरला लावून। आणि एकामध्ये खडीसाखर घालून ते पण मी असं वाटून घेतलं। आता ह्याच्यामध्ये आपण थोडेसे बर्फाचे कडे घालूया, जरा थंड थंड। तर याच्यावर थोडेसे पिस्त्याचे काप घालते। तर हे आपले कोणतेही साखर मी घातलेली नाही आहे कोणतेही याच्यामध्ये, कारण का डायबिटीस असल्यामुळे आम्हाला साखर चालत नाही। तर त्यासाठी मी तुम्हालाही दाखवलेली आहे, तुम्ही पण बनवून बघा। डायबिटीस पेशंट जरी असलेले घरात तरी तेही पिऊ शकतात आनंदाने अगदी। तर हे तुम्ही करून बघा। हा आपला गुळाचा आहे, हा खडीसाखरेचा आणि हा मध घातलेला आहे। तर आता आपण बाहेर सर्व करूया। बघा मंडळी, आपला नारळाचा ज्यूस तयार झालेला आहे। नारळाच्या दुधापासून बनवलेला हा ज्यूस। हा गुळवाला आहे आणि हा खडीसाखरवाला आणि हा मधवाला आहे। यापैकी तुम्हाला कोणता आवडला ते सांगा। रेसिपी कशी वाटली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आणि आता तुम्ही पण बनवा आणि प्या या उन्हाळ्यात थंड थंड।